शिवाजी महाराज अभियानांतर्गत नागलगाव मंडळामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी या मंडळांतर्गत असलेल्या गावातून साधारणतः 17 ते 18 गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, नागरिक, महिला भगिनी, त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आमचे तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी, महसूलचा सर्व स्टाफ यांच्या समन्वयातून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। साधारणतः या कार्यक्रमासाठी मला वाटतं एक 700 ते 800 लोक किमान हजर असावेत असं मला वाटतं। त्याचप्रमाणे आज विशेषतः सातबाऱ्यांच्या संदर्भाने जे काही प्रश्न होते, काही लोकांचं 85-2 खाली विभागून पाहिजे होतं, काही लोकांचे खाता एकत्रीकरण होतं, त्या कारवाई त्याची आकडेवारी आता आम्हाला थोड्या वेळानंतर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। ते काम आम्ही आत्ता आमच्या तलाट्यांच्या मार्फत केलेलं आहे। विशेषतः सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या विभागांतर्गत जे संजय गांधी निराधार योजनेचे साधारणतः 38 अर्ज आम्ही आज मंजूर करून त्यांना लाभान्वित पण केलेला आहे। पुरवठा विभागाचा जो विषय असतो नेहमीचा अडचणीचा, की साधारणतः 500-550 लोकांचे नाव कमी करणे, नाव ॲड करणे असेल, राशन कार्ड देणं असेल, किंवा त्यांच्या आता जी डिजिटल शिधापत्रिका आल्या त्या वितरित करणं असेल, ह्या सगळ्या पद्धतीनं आज साधारणतः 550 लोकांचं काम झालेलं आहे। या ठिकाणी लोकांच्या शेतरस्त्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे। समन्वयातून आज काही रस्ते इथं सुटलेले आहेत समन्वयातून, परंतु काही रस्त्यांच्या बाबतीत रितसर सुनावणी किंवा स्थळ पाहणी करून आम्हाला त्याच्यामध्ये निर्णय देणं अपेक्षित आहे। त्यामुळे ते पुढील आठवड्यात किंवा 15 विशेषतः आहे आम्ही सगळे प्रकरणं निकाली काढू। या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आहे, याचबरोबर कृषी विभाग आहे, यांच्याही काही योजनांच्या संदर्भानं लाभाचं वितरण झालेलं आहे। ॲग्रिस्टॉकच्या बाबतीमध्ये आज जे अप्रुव्हल पेंडिंग होते, साधारणतः 25 ते 28 अप्रुव्हल आम्ही आजच्या तारखेत या गावातले परिसरातले दिलेले आहे। PM किसानची जी अडचण आहे त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं लोकांच्या दारी येऊन आम्ही लोकांना ह्या पद्धतीनं सगळ्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा काही प्रयत्न 100% झाला असं म्हणणार नाही मी, परंतु लोकांचं काही अंश तरी समाधान आम्ही यातून करू शकलो आणि उरलेलं जे काम आहे ते पुढील काळात करू। विशेषतः जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण, त्याची पण आकडेवारी मी आपल्याला थोड्या वेळात उपलब्ध करून देईन। उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, हे सगळे प्रमाणपत्रांची उपलब्धतासुद्धा आम्ही आजच्या तारखेमध्ये त्यांना इथं रितसर करून दिलेली आहे। शेतकऱ्यांना सातबारांचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही मोफत आमची सर्व गावातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना केलेलं आहे। जे उपस्थित नव्हते त्यांनासुद्धा आम्ही ते नंतर ते घरपोच देणार आहोत। तर अशा पद्धतीने साधारणतः ह्या नागलगाव सर्कल अंतर्गत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, त्यांच्या योगदानातून आणि आमच्या महसूल विभाग आणि तालुकास्तरीय सर्व कार्यालयांच्या समन्वयातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि शासनाच्या तशा सूचना आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय, या मतदारसंघाचे आदरणीय आमदार महोदय, या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नरत होतो। त्यामध्ये आम्ही काही अंशी का होईना यशस्वी झालो असं मला सांगायचं। यापुढचे सुद्धा सर्व कार्यक्रम याच पद्धतीने आम्ही करू आणि यामध्ये लोकांचं सहकार्य आणि लोकांचं त्याच्यात सहभाग होणं हे फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद।